बातमी आहे मुंबईतल्या 2 रेल्वे प्रवाशांच्या दुर्दैवी मृत्यूची। सीएसएमटीहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनने 4 प्रवाशांना धडक दिली आणि त्यातल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला। खरं तर आज सीएसएमटी स्टेशनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनाचा फटका या प्रवाशांना बसला आणि त्या दोघांचा हकनाक बळी गेला। दुर्दैवानं गोष्ट अशी की काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये धावत्या रेल्वेतून 5 जण पडले आणि या 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेवून 2 रेल्वे इंजिनियर्स आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवण्यात आला। या कारवाईच्या विरोधामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी आज अचानक आंदोलन केलं, त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आणि गर्दी वाढली। त्यामुळे काही प्रवासी ट्रॅकमधून चालत होते आणि अशाच ट्रॅकमधून चालणाऱ्या 2 प्रवाशांसाठी मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन काळ बनून आली आणि त्यांचा जीव घेऊन गेली। निष्काळजीपणाचा ठपका असलेल्या इंजिनियर्सवरती कारवाई नको म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेलं आंदोलन अशा रीतीने आणखी 2 प्रवाशांसाठी जीवघेणं ठरलं। आणि या क्षणाला मुंबईतनं 2 प्रतिनिधी विविध स्टेशन्सवरनं आपल्या सोबत आहेत। ज्या ठिकाणी घटना घडली त्या सँडहर्स्ट रोड स्टेशनवरनं प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर ठाण्यामधनं निकेश शार्दूल सुद्धा आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी धनंजय, मी तुमच्याकडे येतो, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे, प्रचंड संताप या क्षणाला प्रवाशांच्या मनामध्ये असणार आहे, कारण एकीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये ही सगळी मंडळी आंदोलन करत होती रेल्वेचे कर्मचारी, त्याचे 2 बळी आणखी मुंबईकरांनी पाहिलेले आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे की मुंबईकरांची संतप्त प्रतिक्रिया या क्षणाला तुमच्याही कानावर पडत असेल। नक्कीच गुरु, मी सध्या त्या घटनास्थळावरच आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। त्याचं कारण म्हणजे मुंब्र्याला 9 जून रोजी जी घटना घडली होती त्या सगळ्या घटनेच्या संपूर्ण घटनेमध्ये 2 जणांना जे आहे ते 2 अभियंत्यांना खरं तर या सगळ्यामध्ये गुन्हा त्यांच्या अभियंत्यावर दाखल करण्यात याच्या विरोधात रेल्वे संघटना एकत्रित आल्या आणि या सगळ्याच्या विरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन झालं आणि त्यानंतर या आंदोलनादरम्यान रेल्वेचा खोळंबा झाला। रेल्वे जे कर्मचारी आहेत त्यांनी मोटरमॅननी रेल्वे जी आहे ती चालवली नाही, काम बंद आंदोलन केलं आणि याचा फटका अखेर बसला। साधारणतः 40-45 मिनिटाच्या वर या लोकल ज्या आहेत त्या बंद होत्या, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अनेक स्थानकांवर गर्दी झाली आणि ही गर्दी झाली त्यामुळे स्थानकांवर जे आहे काही प्रवासी संध्याकाळी चाकरमानी घरी निघाले, त्यांनी रुळावरून चालणं पसंत केलं। मी सध्या ज्या स्थानकावर आहे ते म्हणजे सँडहर्स्ट रोड स्थानक आणि याच सँडहर्स्ट रोड स्थानकाच्या जर मागचा हा परिसर पाहिला तर याच ठिकाणी सध्या आपल्याला गुरु काही पोलीस कर्मचारी आणि रेल्वेचे अधिकारी आपल्याला पाहायला मिळत असतील। आरपीएफ आणि जीआरपीएफचे पोलीस जे आहेत ती त्या संपूर्ण घटनेची माहिती ही घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही थेट दृश्य आहेत जी मी आता पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतोय। आपण जर पाहिलं तर जलद ट्रेन होती जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून अंबरनाथकडे निघाली होती आणि याच ट्रेनने जे आहे ते 4 कर्मचाऱ्यांना धडक दिली आणि या 4 कर्मचाऱ्यांना धडक दिल्यानंतर यातले जे आहे ते 4ही कर्मचारी हे गंभीररित्या जखमी झाले आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यातल्या सध्याची जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 2 कर्मचारी जे आहे त्यांचा मृत्यू झाल्याची सध्या आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। मात्र आपण जर पाहिलं तर सध्या याच गोष्टीचा तपास जो आहे खरं तर सखोल तपास हा केला जातोय। गुरु, आपण जर पाहिलं तर सध्याची जी लोकल चालली त्याचप्रमाणे लोकल जी आहे ती अंबरनाथच्या दिशेने त्यावेळेस निघाली होती आणि अशाच पद्धतीने काही प्रवासी हे रुळावरून याच सँडहर्स्ट रोड स्थानकावरून जात होते आणि जात असताना ही घटना घडली आणि त्यामध्ये या 4ही जणी जे 4 जण आहेत ते यामध्ये जखमी झाले। यामध्ये जो आकडा मिळतो सध्याच्या घडीला प्राथमिक माहिती सांगतोय मी गुरु, त्या प्राथमिक माहितीनुसार 3 पुरुष आणि 1 महिलेचा यामध्ये समावेश आहे। आता या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो जीआरपी असेल, आरपीएफचे जे पोलीस आहेत ते घटनास्थळी पोहोचले, अधिकारी रेल्वेचे पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जातो। त्या ठिकाणी पडलेल्या काही बॅग असतील या रहिवाशांच्या तपास होणं आवश्यक आहे। तुम्हाला थोडंसं थांबवतो कारण थेट ठाण्याला आपण जाणार आहोत। निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत कारण ठाणे रेल्वे स्टेशनवरती आता या सगळ्या प्रकारानंतर प्रवाशांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। तिकडचे अपडेट्स घेऊयात निकेश।
नक्कीच गुरु, सीएमटी स्टेशनामध्ये जो काही आंदोलन सुरू आहे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात जो आहे तो ठाणे रेल्वे स्थानकामध्ये पडलेला पाहायला मिळतोय। आताची जर तुम्ही लोकलची परिस्थिती पाहिली तर लोकल जे आहेत ते अर्ध्या ते पाऊण तासाने उशिराने धावतात आणि याचाच फटका जो आहे तो रेल्वे प्रवाशांवरती पडलेला पाहायला मिळतोय। सकाळी निघालेला चाकरमानी जो आहे तो आता घरी जाण्याच्या दिशेने निघालेला आहे। संध्याकाळची वेळ आहे, मात्र लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे आता जीव घेणा प्रवास जो आहे तो सर्वच रेल्वे प्रवाशांना करताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईवरून ज्या काही कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ पर्यंत ज्या काही लोकल आहेत त्या उशिराने धावत असल्याने असा जीवघेणा प्रवास जो आहे तो या रेल्वे प्रवाशांना करताना पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वी देखील काही लोकल या ठिकाणी सुटल्या। ज्या काही रेल्वे प्रवासी दारावरती लटकून प्रवास करत होते ते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये देखील पडलेली घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली पाहायला मिळते। या आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, कारण ठाणे रेल्वे स्थानकातनं आता संध्याकाळच्या वेळेला लाखो रेल्वे प्रवासी जे आहेत ते आता प्रवास करणार आणि त्यामुळे आता या रेल्वे स्थानकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली जी आहे ती पाहायला मिळते। ठाणे रेल्वे स्थानकातलं फलाट क्रमांक 3, 4 आणि 5 या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी जी आहे ती रेल्वे प्रवाशांची झालेली पाहायला मिळते। आता ही लोकल येऊन 1 मिनिट झालेला आहे, मात्र ही गर्दी पाहिली, लटकलेले जे रेल्वे प्रवासी पाहिले त्यामुळे रेल्वे देखील जे आहेत ते या रेल्वे स्थानकामातलं पुढे सरकत नसल्याचे देखील चित्र जे आहेत ते आपल्याला सध्या तरी आता आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण प्रकरण जे होतं ते 9 तारखेला घडले होतं आणि या रेल्वे अपघाताप्रकरणात 9 रेल्वे प्रवासी जे आहेत ते रेल्वे खाली पडले होते आणि त्यातच 5 रेल्वे प्रवाशांचा जो आहे तो मृत्यू झाला होता आणि या प्रकरणाची चौकशी जी आहे ती शासनाकडनं, प्रशासनाकडनं लावण्यात आलेली होती आणि या चौकशी दरम्यान 2 रेल्वेचे अभियंते याच्यावरती दोषी असल्याचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई अगदी निकेश, आणि दुर्दैवानं याचा फटका पुन्हा एकदा कोणाला बसलाय तर तो मुंबईकरांना बसलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। धन्यवाद निकेश आणि धन्यवाद धनंजय आपण दिलेल्या सगळ्या ताज्या अपडेटसाठी, माहितीसाठी।